आज रात में 12 बजे से 500 और 1000 की नोट केवल केवल कागज का टुकड़ा रह जाएगा. तिसऱ्या निवडणुकीची तुम्ही घोषणा देताय, ये मोदी की गॅरंटी है. कौन सी मोदी की गॅरंटी? एका रात्रीत तुम्ही आलात आणि त्या ठिकाणी नोटाबंदी केली. त्या दिवशी रात्री तुम्ही आलात 16 नोव्हेंबर 2000 आपल्या मला वाटतं 8 नोव्हेंबर 2016 ला अचानकपणे ते एकदा हिरो सारखे आले आणि मोदी साहेब म्हणाले आज 12 बजे से 500 और 1000 की नोट केवल कागज का टुकड़ा रह जाएगा. बोलले की नाही बोलले? कागज का तुकडा अचानकपणे 500 ची 1000 ची नोट बंद केली आणि ह्यांनी 2000 च्या नोटाच्या ऐवजी 720 माणसं मिली. किती मिली? 720 माणसं त्या एटीएम मध्ये राहून उन्हातानात मेली. पण तुम्ही आम्ही कशाला भुललो? साक्षात नरेंद्र मोदींनी आपल्या 94 वर्षाच्या आईला काढण्याकरता नम्रात उभी केली आणि आमच्या ह्या महिला भगिनी रडायला लागल्या. बघ बिचाऱ्याकडे 500 रुपये पण नाही. आपल्या 94 वर्षाच्या आईला उभी केला. तुम्हाला काय माहिती आहे नाटक? 500 रुपये नाही, 10 लाख रुपयाचा एका वेळेला तुम्ही ड्रेस घालता आणि तुमच्या आईकडे 500 रुपये नाहीत. ही नाटकाला तुम्ही बळी पडलात आणि म्हणून ही तिसरी निवडणूक आहे. ही तिसरी निवडणूक आता आले. ही तिसरी निवडणूक सांगत असताना मोदी की गॅरंटी, मोदी की गॅरंटी याच्यावर मी काही फार भाष्य करणार नाही, कारण माझ्याकरता 5-6 मिनिटं झाली. 5-6 मिनिटं शिल्लक राहिली आहेत, ती मी प्रियांका ताईंनाच देतो. काही गॅरंटी नाही. गेल्या 2 निवडणुकांचा विचार करा. कुठली गॅरंटी आहे मोदींची? त्यांनी कुठली गॅरंटी या ठिकाणी दिली आणि दिलेली पाळले. पण त्याही पलीकडे जाऊन आजची निवडणूक आहे ती राजन विचारे ही व्यक्तीची निवडणूक नाही, तर खुद्दार विरुद्ध गद्दार यांची निवडणूक आहे. मी माझं बाकीचं वरचं भाषण आटोपता घेतो, पण खुद्दार विरुद्ध गद्दार. तुमचा राजन विचारे खुद्दार आहे की गद्दार आहे? त्याच्या समोरचा उमेदवार गद्दार आहे की खुद्दार आहे? मग गद्दारला गाडायचा ना का नाही गाडायचा? काय उद्धव साहेबांनी सांगितलं आपल्याला? गद्दारला गाडायचं ना? अरे ही निवडणूक ही व्यक्तीची निवडणूक नाहीये, तर राजन विचारेंच्या विरोधात उभी असलेली व्यक्ती आहे. आणि राजन विचारे हा एक विचार आहे, विचार. हे लक्षात ठेवा. राजन विचारे हे व्यक्ती नाहीये. राजन विचारे हा एक विचार आहे. कोणता विचार? कोणता विचार? जून 2022 आपल्या पक्षप्रमुखाला बेसावतपणे आपल्याच घरच्या गद्दारांनी गादीवरून खाली ओढून अपमानित केलं आणि अपमानित केल्यानंतर या भारतीय जनता पार्टीच्या नादाला लागून हे सगळे गेले. पण आम्ही जे काही ठराविक 4 लोक राहिलो त्याच्यामधला माझा हा सहकारी राजन विचारे आहे. हा विचार आहे. अण्णा विचारे म्हणून विचार नाही, तर हा एक विचार आहे. राजन विचार आहे. त्यावेळेला सांगते एक प्रश्न आमच्या सर्वांच्या समोर होता की आता नेमकं कोणत्या बाजूला जायचं. राजन विचारांना आठवत असेल 21 जून, मला वाटतं प्रियांका बाई पण त्या मीटिंगला असतील. 20 जूनला विधान परिषद आणि राज्यसभेकरता मतदान झालं आणि मी माझ्या गावाला गेलो. रेल्वेमधून जात असताना त्या ठिकाणी नेट मिळत नाही आणि म्हणून बातमी सुरू झाली, भास्कर जाऊ नॉट रिचेबल, भास्कर जाऊ नॉट रिचेबल. आईला नॉट रिचेबल? मी असला माणूस आहे काय? दुसऱ्या दिवशी माझी मीटिंग होती. उद्धव साहेबांनी बोलवलं आणि त्यावेळेला फक्त 16-17 आमदार गेले होते. आतमध्ये हे सगळे खासदार बसले होते. बाहेर सगळे गुलाबराव पाटील, उदय सामंत, त्यावेळेला तो दीपक केसरकर, हा दादा भुसे सगळे मंत्री बहुतेक बसलेले होते आणि चर्चा सुरू झाली होती की पक्ष फुटला. 17-18 आमदार आपल्याला सोडून गेले. नेमकं आता करायचं काय? उलट सुलट चर्चा सुरू झाली होती. सगळ्यांचा कल होता की आपण भाजप बरोबर जाऊया. मी ऐकून घेतलं विठ्ठलराव
आणि शेवटच्या क्षणाला मी पक्षप्रमुखांना सांगितलं की साहेब, तुम्ही आमचे पक्षप्रमुख आहात, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, निर्णय काय घ्यायचा हा तुमचा अधिकार आहे, तुम्ही काही निर्णय घ्या, पण माझ्या स्वभावाप्रमाणे मी स्पष्टपणे तुम्हाला सांगून टाकतो. नंतर तुम्ही म्हणाल की भास्कर जाधवनी हे नंतर सांगितलं. साहेबांना एका क्षणामध्ये मी सांगितलं की साहेब, तुम्ही कोणाबरोबरही चला, मी तुमच्या बरोबर आहे, पण तुम्ही भाजप बरोबर गेलात तर मी तुमच्या बरोबर नाही. हे पहिल्या बैठकीमध्ये तुम्हाला मी आज सांगतो. भाजप बरोबर गेलात तर मी तुमच्या बरोबर नाही. साहेबांचं तेव्हा नुकतंच ऑपरेशन झालं होतं, साहेबांना व्यवस्थितपणे उठता बसता येत नव्हतं. भाई, साहेबांनी एका क्षणामध्ये सांगितलं, सगळे गेलात तर गेले तरी चालतील, भास्करराव तू मी दोघांनी आपण लढूया, पण भाजपमध्ये जायचं नाही. आणि त्या वेळेला जी काय 5-10 मंडळींनी होकार दिला, त्याच्यामध्ये अग्रेसर जर कोण होता तर हा तुमचा मित्र, माझा मित्र राजन विचारे होता, हे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर राजन विचाऱ्यांबरोबर जे जे राहिले, त्यांच्यावर काय काय बेतले ते सगळं मला माहिती आहे. 10-15 तरी सभा भाई मी ठाण्यामध्ये घेतल्या. राजन विचारनी ज्या वेळेला हाक मारला त्या वेळेला मैदानात मी उतरलो. कशाची पर्वा बाळगली नाही, तुम्ही आम्ही बाळगतच नाही, तुम्हाला माहितीच आहे सगळं. मी उतरलो आणि म्हणून आज राजन विचारे जिंकणं म्हणजे एक विचार जिंकणं, राजन विचारे जिंकणं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंकणं, राजन विचारे जिंकणं, आणि म्हणून महाविकास आघाडी जिंकणं. महाविकास आघाडी जिंकणं म्हणजे ह्या देशातली लोकशाही जिंकणं, संविधान जिंकणं, घटना जिंकणं. आणि ते जिंकण्याकरता म्हणून 20 तारखेला राजन विचारांच्या निशाणी समोरचं बटन, मशाल या निशाणी समोरचं बटन दाबून राजन विचारांना विजयी करा, असा आग्रह आणि विनंती करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.